गुड मॉर्निंग गाइस. या जेवण करायला. आज माझ्या सासूबाईंनी फ्लॉवर, बटाटा आणि वटाणा मिक्सची भाजी बनवलेली आहे. हे पण खात आहेत. चपात्या, मग त्यानंतर इथं डाळ आणि ह्यात भात आणि फरसाण ह्यांना खाण्यासाठी. चलो मी खाऊन घेते, तेवढं संपवून घेते. ओ काय करताय? चाललंय का कामाला? पुन्हा किती वाजता येणार आहे? फक्त त्यांचं तोंड येतंय. तुमच्या बनियांवरती असे पांढरे सफेद हे का पडलेत? सगळं पॅचेस का पडले? ते वॉशिंग मशीनच्या लिक्विड मुळे झालं असू शकतं. एकाच ठिकाणी थांबून असं काय शोधताय? हा? रुमाल, 1-2 रुमाल अजून घेऊन या विकत. धुवायला टाकता का ते? हा इथं झोपलेला आहे आणि हे इथं बसलेले आहेत. त्यांचा उपवास आहे आज आणि हे चालले कामाला. कशाला हसताय आई तुम्ही? तू ते सगळं काढत बस. काय केलं काय? मला आवडतंय तर काय करू मग मी? राजूचं काढते ना. तो हेंद्र काय करतो आता? झोपणार आहे वाटतं. ఇప్పుడు అనుకుంటావా నువ్వు? తిన్నావా? जेवला का राजू? खाल्ला ना चपाती? हो खाल्लं. आईंना पण व्लॉगिंग जमतंय. म्हणजे मी जेव्हा कधी असं कॅमेरा ओपन केले की आई बरोबर प्रश्न विचारतात. त्यांना समजतंय काय विचारलं पाहिजे काय नाही. आओ आईंना पण द्यायचं का? एक फोन घेऊन द्यायचं का? ते पण येता जाता मंदिरला येता जाता व्लॉगिंग करतील आई. बघा गाईज, मी मंदिरला चालली आता. देवाचं दर्शन घेतीये असं बोलत राहायचं. आओ मोबाईल कधी चालवला संध्याकाळची बाबांना फोन कसं बरं आहे? कधी येते? म्हणजे पाडवा झाला काय ना? मला गॅस आणलोय. ते स्वतःहून बोलले होते ना 1 महिना तिकडेच राहता येऊ नको म्हणून. बोलले होते माहितीये का? येऊ नको म्हणून. तुम्ही होता ना त्यावेळेस. तसंच बोलतात. आयुष्य गेलं नाही, आईंना विचारले होते बाबा की कधी येणार आहे तो. हे गॅसचा विषय होण्याआधीच आहे. तर त्यावेळेस आई बोलले मी येते सण झाल्यानंतर. तर बाबा एकदम चिडून बोलले येऊ नको, राहा तिकडेच असं बोललेले. असं काही इकडे राहायचं तिकडे पंडालमध्ये कुठे राजू मग कसं सुखी एकटा जीव सदाशिव. टेन्शन नाही. त्याचं सुख मला बघवत नाहीये म्हणून त्याचं लग्न करणार आहे आता. माझ्या नको एवढा नको. बायको तर त्याच्या गळ्यात फाशी. तुझ्यासारखी ती निघाली तर येईल बा. झालं बिचारीचं वाटतं. बसता
माझ्यासारखी बायको मिळाली तर ठीक आहे, आयुष्यामध्ये प्रगती करेल. नको बोलते. आहे ना उठता बसता विचारायला. आता दीपक म्हणून सहन केला, राजू नाही सहन करणार. राजू तू सहन करशील का? बरं. तुझा भाऊच नाही करत. जरा काही सहन शकतो. बाकी कोणी करणार नाही. राजू तर 5 मिनिटं थांबणार. शिकशील का तू? अशी बायको असल्या खरंच सांग, तोंडाने बोल ना. शिकशील का? अशी पाहिजे तुझ्या अक्कासारखी. मग कशी माझ्यासारखी लाखात एक मिळत असते, सगळ्यांना नाही मिळत असते. पण तू नको, तू नको. लाखात लाख चालतील, 99 चालतील, पण तू नको. दीपक आहे राम म्हणून हिडिंबाला घेऊन घेतो. मी पण सीतासारखीच आहे ना. मग तुझा भाऊच बोलतोय बघ. आईला बोलतोय. त्याचं काय, ते भाऊ तसेच असतात, त्याचं काय मनावर घ्यायचं. काय का तुम्हाला काय करायचंय? मग मी आणलेलं परफ्यूम झालं का आता? लॉंग लास्टिंग नाही जास्त करत नाही. वैशाली मामी बोलली तिघी बहिणी आहे. त्यात हाय बघा ओ, त्या ड्रॉवर मध्ये 3 बहिणी आहे, त्या शिकल्या नाही. पिढ्या आणि घर. बोलली तू राजूला विचार. घरीच चालेल सगळं स्वयंपाक. आहे ना, शिक्षण नसलं तरी चालेल. बरोबर द्यायला दिले तर बस. आहे की नाही? त्यात काय शोधताय? काय कुठे ठेवलं? ठेवली ना तरी चालेल. तिघी बहिणी आहे, पण जरा काळ्या म्हणजे सावळ्या आहेत, तर काळ्या दिवसांनी चालेल ना. साळ्याची नको, आपल्या जात मधली करू. तू बोलते वैशाली आपल्या जात मला चांगले हलकट लोक तुला पण पोरगी देत नाही. ते स्काई सोडा हे लावा. ते नाही, ते लावा. ते माझा वाला परफ्यूम आहे. ओ मी त्याला बोलले ते वापरणार आहे मी म्हणून. त्याला काल किती फटका राजूला 1000 रुपयाचं झालं ना. नाही परत करायला दिलं ना, आता तो येईल घ्यायला. आता ते बॉडी स्प्रे काय बघा त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे. स्मेल चांगले होते, नका लावू तुम्ही. खाली पॅन्टीला कोण लावतात? मग खाली असं चाललं तर वास येत नाही का सगळं? किती खाली आहे त्याला ते काढून परत दिले का? हा? परत दिले काय? कानातले. हा ते परत करायचे. ते सोन्याचं दे त्यापेक्षा. होयाच्या मग सोनार दुकान को हे ना पा पटकन होयाच्या काय नाही निसन त्याचे 1,500 रुपये माझ्याकडे आहेत आई. त्याला म्हणते तुला कमी पडले की त्या 1,500 मधनं देते, थोडं देऊन मग घेऊ एक चांगली बाली. म्हणते तर ऐकत नाहीये. पाहू याच्या सोनं कायम राहते. चांदीचा गेस्ट पाहा ना पाहू याच्या गाडी ठेवा. अबे एका पैसा लुंडे चपतो ना निनवा पाय पुढे त्याला येऊ एक वस्तू तुला पाणी तिथे बघ. हे घे, छोटा. पाईप नाही. एक घ्यायचं ना तुला कायमचं राहते बरं. काय ना? हा तेच तर. दुसरं, तिसरं द्यायचं. हे पण तुला
डिझाईन आवडते. तर परत बघायला. येऊ आहे लवकर या. बाय. हा राहू द्या, ते ढकलून जा पुढे. ओ कॅमेराला बाय बोला एकदा. कानामधलं एक हे. त्याच्या अंगावर. एम कॉल है जैसे तेसको हे कमळाचं बी आहे का? हे कमळ येतं का आता ह्यातून? म्हणजे झाड येतं का? कमल कट्टा. म्हणजे काय तेच बीज ना? छान आहे. कशासाठी ठेवलं तुम्ही पाकिटात? पाकिटात ठेवलं नाही. मग आज प्रदोष आहे ना, मग सोमवार. मग शंकराच्या पिंडीवर ठेवायचं. तुझी काही इच्छा मन असेल सांग. आणि संध्याकाळी तुपाचं. आपल्याला कमळाचं फुल भेटत नाही. कुठे भेटते 12 महिने? नाही. असते का? नाही. फक्त श्रावणामध्ये कधी कधी घेतलं तर. हा का? कुठं मिळाला तुम्हाला? तिकडे आणली हारवाली. हा का? ते फुल्लं तूप नाही घेतलंय. पाकिट आहे. पाकिट घ्यायचं ना मग पुन्हा का? 110 रुपये. गाईचं तूप वापरायचं. हे डालडे ना. मग मला फोन लावायचा ना, मी आले असते ना पैसे द्यायला. बेलपत्रीचं झाडाला. ते गाईचंच तूप आहे ना घरात, पण आपल्या गोविंद तूप गाईचं तूप आहे. दाखवू का तुम्हाला? डालडा आहे. मला तेच तूप वापरते. हे वेगळं, हे वेगळं. ते गाईचं तूप आहे. त्याला तूप आहे. डालडा म्हशीचं. म्हशीचं नाहीये ते, गाईचं वेगळं असतं. गाईचं. म्हशीचं वेगळं कलर एवढं असतं. पाकिट आहे ना, 110 रुपये. हम्म. आणि त्याचे फुल्लं आहे. डेअरी. डेअरीमध्ये बघायचं ना 125 ग्राम 1 छटाक तूप द्या बोलायचं. नाही बोलले का? पॅकेटच. ते पॅकेट देतात. साखरला डेअरीवाला देतात. फुल्लं मानत. घरात एक कैरी होतं, म्हटलं त्याचं चटणी बनवावं. आता खिसते, खिसून झाले की चटणी बनवते. हे कैरीचं का? हे गरम करून आणू का? नको. घडी घडी घडी. ते घ्या ना, कैरीचं आहे. आमच्याला चमचा, छोटे छोटे चमचे लागेल ना? ते घ्या सगळं भाजी घ्यायला. चपाती खा. काय? भात